अनुदानित खतावर लिंकिंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा, अन्यथा कागल काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. अनुदानित रासायनिक खताबरोबर विना अनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैव खते, जैव उत्तेजक, नॅनो फर्टिलायझर इत्यादी निविष्ठांची विक्री खत उत्पादक कंपन्या, घाऊक पुरवठादार, वितरक, मार्केटिंग कंपन्या यांच्याकडून डीलर्स, किरकोळ विक्रेते, कृषी सेवा केंद्र दुकानदार यांच्यावर दबाव आणून लिंकिंगने विक्री करत आहेत. बेकायदेशीर लिंकिंगने खते विकणाऱ्या कंपन्या व पुरवठादार तसेच दोषी विक्रेत्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाकडून तालुका कृषी कार्यालयावर शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे कागल तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद नानासाहेब पाटील नंद्याळकर यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांना निवेदनाद्वारे दिला. निवेदनाच्या प्रती खासदार शाहू छत्रपती, जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे की आगामी खरीप हंगाम 2026-27 पार्श्वभूमीवर रासायनिक खते, बी बियाणे उपलब्धता, पुरवठा, गुणवत्ता याबाबत कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील घाऊक खत वितरक तसेच खत उत्पादक कंपन्यांकडून युरिया, डीएपी 20-20-0 या खतांच्या खरेदीवर जोर जबरदस्तीवर कंपनीचे इतर उत्पादने बेकायदेशीररित्या लिंकिंग पद्धतीने विक्री करण्याकरता दुकानदारांना भाग पाडले जात आहे. त्यामुळे दुकानदारांच्याकडून नाईलाजाने लिंकिंगने खत विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा दराने व अपुरा खत पुरवठा होत आहे. खतांच्या टंचाईमुळे शेतकऱ्याला चढ्या दराभावाने खरेदी करावी लागत आहे. बफर स्टॉकच्या नावाखाली कृत्रिम खत टंचाई निर्माण झाली आहे. त्याचे परिणाम भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे खत विक्रीचे प्रकार आढळून येत आहेत. याकडे संबंधित यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. रक्षक भक्षक झाले असून शासनाचे संबंधित यंत्रणा व खत व्यापारी यांचे साठे-लोटे संबंधामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे खतांचे लिंकिंग करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी. सर्व खत विक्रेत्यांवर नियमित तपासणी व नियंत्रण ठेवावे. शेतकऱ्यांना योग्य दरात व वेळेत खते उपलब्ध करून द्यावीत. दोषी कंपन्या व विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत. तक्रार नोंदवण्यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुका युवक अध्यक्ष अमर चौगुले, तालुका सरचिटणीस राहुल घराळ प्रमुख उपस्थित होते. निवेदनावर किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर, ईगल तथा चित्रगुप्त प्रभावळकर, दीपाली आवळे, रणजित खतकर, राजेंद्र शिंदे, रणजित पाटील, सावंता कांबळे, संतोष पाटील, सिद्धार्थ कांबळे, दीपक शेणवी, सुशांत पाटील, लक्ष्मण माळी, प्रकाश सावंत, अनिल संपकाळ, राजेंद्र बागल, गणेश पाटील, मधुकर पाटील, बाबूराव पाटील, बाळू बोंगार्डे या काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. महान कार्य न्यूजसाठी नारायण सुतार, कागल.